तर अजित पवार काय म्हणाले आपण पाहिलं। मात्र संसदेत आता अमित शहा आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार संसदेत दाखल झालेले आहेत आणि संसदेतच यावेळेस आपण बघू शकतोय अमित शहा आणि अजित पवार यांची भेट खरं तर झालेली आहे। तर अजित पवार हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाले। त्यांच्यासोबत सुनील तटकरे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। केवळ सुनील तटकरे हेच नाही तर सुनेत्रा पवार सुद्धा अजित पवार यांच्यासोबत उपस्थित आहेत। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतोय या ठिकाणी सुद्धा केवळ अजित पवारच नाही तर जे राष्ट्रवादीचे काही महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा उपस्थित दिसत आहेत आणि ते सुद्धा अमित शहांची भेट घेणार आहेत का? काय अपडेट? हे घेणार आहेत एवढी सध्या माहिती मिळत आहे। त्यांच्या पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील त्यांच्या सोबत संसदेमध्ये आहेत। सोबतच सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार आहेत राज्यसभेच्या, त्या देखील त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। त्या देखील अमित शहा यांच्या भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र ही राजकीय भेट असल्याने फक्त प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवार हे तीन प्रमुख नेते भेट घेऊ शकतात। या भेटीमध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होऊ शकते। अजित पवार यांच्या पक्षाच्या वाटेला साधारणतः 10 मंत्रिपद मिळतील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे ती कोणकोणती मंत्रिपदे असतील, त्या मंत्रिपदाची नावं काय असतील या अनुषंगाने ही चर्चा होणार असून कदाचित आजच अमित शहा यांच्या बैठकीमध्ये त्या नावांवरती शिक्कामोर्तब देखील होण्याची शक्यता आहे। निश्चितच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय खरं तर आजची ही दृश्य आणि या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहे, कारण एकीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर अजित पवार थेट अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, संसद भवनामध्ये ते पोहोचलेले आहेत। मात्र यावेळेस सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते जसे की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित आहेत, शिवाय सुनेत्रा पवार सुद्धा दिसत आहेत।